हेलो हॅलो एव्हरीवन. सो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके, सो आज आहे दुर्वेशचा बर्थडे आणि आम्ही निघालेलो आहोत आता स्ट्रेट दुर्वेशच्या स्कूलमध्ये दुर्वेशला पिकअप करण्यासाठी. ओके, सो व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट अँड शेअर करा. ओके, सो कंटिन्यू राहा तुम्ही, पुढचा अपडेट मी तुम्हाला देईल. ओके, बाय बाय. थँक्यू बोलायचं बाळा. सो श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे ब्लॉगमध्ये. इथे तुम्ही बघू शकता दुर्वेशला आम्ही पिकअप केलं स्कूलमधनं. त्यानंतर आम्ही निघालो थेट मठामध्ये दुर्वेशला स्वामींचं दर्शन करण्यासाठी, बिकॉज आज त्याचा बर्थडे आहे. ओके, स्वामींच्या आम्ही जातोय दर्शनासाठी थेट आता मठामध्ये. आणि दर्शन घेतल्यानंतर पुढे काय होणार आहे हे मी तुम्हाला दाखवेलच. सो इथे दुर्वेश त्याच्या वडिलांना सांगत होता की जसं तुम्ही चष्मा लावलेला तसा मलाही हवा आहे, माझा चष्मा कुठे आहे. तर ते त्याला सांगत होते तुझा चष्मा आहे घरी, आपण तुला गाडीमध्ये पण एक चष्मा ठेवूया जेणेकरून तू विसरला तरी तो इथून लावू शकतोस. ओके, सो बघूया थेट आता मठात पोहोचल्यानंतर काय काय होतं. ओके, सो स्टे ट्यून गाईज. तुम्ही ब्लॉग बघतच राहा पुढे काय होतं. एक गॉगल मी गाडीत ठेवून देतो, दुसरा ठीक आहे, म्हणजे काय विसरलं तरी. लेट्स गो. हॅलो, तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहोत मठामध्ये. चला. बाबू हाय कर. सो तुम्ही बघू शकताय आम्ही आता मठामध्ये पोहोचतोय. सो हे आहे आमच्या इथलं स्वामी समर्थांचं मठ, जिथे आम्ही दर्शनासाठी आलेलो होतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्वामींचं दर्शन करवत आहे. सो तुम्ही स्वामींचं दर्शन करू शकता. सो इथे बाबूला आम्ही स्वामीचं दर्शन करवतोय. मस्तपैकी आमचं स्वामींचं दर्शन झालेलं आहे. स्वामींच्या दर्शनाने आम्ही दुर्वेशच्या बर्थडेची सुरुवात केलेली आहे, म्हणजे दुर्वेशचा दिवस अगदी आनंदात जावा. सो इथे मठामध्ये असलेल्या गुरुजींचं देखील दुर्वेशने दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेतल्यानंतर एकदम असं प्रसन्न वाटतं मठामध्ये गेल्यानंतर. ओके, सो अशा प्रकारे इथे आमचं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर आम्ही मठातून बाहेर पडलो आहे आणि आम्ही आता थेट निघतो आहे दुर्वेशला सरप्राईज देण्यासाठी, म्हणजेच दुर्वेशला बर्थडे गिफ्ट आम्ही देणार आहोत. सो ते बर्थडे गिफ्ट काय आहे, ते सरप्राईज काय, याची उत्सुकता तुम्हालाही असेल. सो तुम्हाला पुढे कळेलच आम्ही दुर्वेशला काय सरप्राईज देतोय, काय बर्थडे गिफ्ट आम्ही त्याच्यासाठी घेणार आहोत. सो आम्ही इथून निघालो आहोत थेट सरप्राईज घेण्यासाठी. सो बघूयात पुढे काय काय होतंय अजून. आणि दुर्वेश त्या गिफ्टसाठी खूप एक्सायटेड होता. तो सारखा आम्हाला बोलत होता माझं गिफ्ट कुठे, माझं गिफ्ट कुठे. सो इथे आम्ही उतरलेलो आहोत. आणि दुर्वेशसाठी जे सरप्राईज आम्ही दिलं होतं, जे गिफ्ट त्याच्यासाठी होतं ते होतं दुर्वेशसाठी आम्ही घेतली एक सायकल. सो तुम्ही बघू शकता आम्ही इथून दुर्वेशला गाडीमधून उतरवलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत थेट सायकल घेण्यासाठी सायकलच्या शॉपकडे. सो आम्ही जातोय शॉपकडे. हे शॉप खूप जुनं आहे बदलापूरमधलं, आणि हे जे शॉप आहे हे फार 30 ते 35 वर्ष जुनं हे शॉप आहे सायकलचं. सो आम्ही तिथे गेलेलो आहोत. आता तिथे पोचतो आहे आम्ही, आणि पोचल्यानंतर आम्ही इथे काही सायकल्स ट्राय केलेलं आहे, ते देखील तुम्हाला इथे बघायला मिळेल. आम्ही ट्रायल घेत होतो सायकलचा की दुर्वेशसाठी कोणती सायकल बेस्ट असेल. इथे त्याने आम्हाला काही व्हरायटीज देखील दाखवलेल्या आहेत, जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच. सो आम्ही काही ट्रायल अँड एरर देखील घेतले दुर्वेशसाठी कोणती सायकल बेस्ट असेल. ओके, सो आम्ही इथे पोहोचलो आहे. हे शॉपमध्ये जे होते काही जे आम्हाला सायकल्स दाखवणार होते त्या शोरूममध्ये. ठीक आहे, सो बघूयात तुम्हाला व्हरायटीज ऑफ सायकल इथे आता बघायला मिळतील. सो गाईज
तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतोय नक्की तुम्ही कमेंट थ्रू सांगू शकता. आणि बाय द वे तुम्ही तुमच्या मुलाचा बड्डे कसा सेलिब्रेट करता हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. खरंच तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडत असेल तर माझ्या ब्लॉगला तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. सो इथे बघू शकता आम्ही पोहोचलेलो आहोत शॉपमध्ये आणि आम्ही ट्राय करतो आहे डिफरंट सायकल्स फॉर दुर्वेश. सो ही जी फर्स्ट सायकल त्यांनी आम्हाला दाखवली होती जी होती सी ब्ल्यू कलरची, ज्यामध्ये आम्ही दुर्वेशला बसवलं होतं आणि आम्ही जस्ट ट्रायल घेत होतो त्याचे पाय त्या सायकलमध्ये त्या पॅडलपर्यंत पोहोचत आहेत की नाही. सो ही इज एबल टू राईड. तो ॲक्च्युली प्रॉपरली पायडल मारत होता, प्रॉपरली टर्न्स घेत होता. म्हणजे फर्स्ट डेलाच त्याची ही प्रोग्रेस बघून आम्ही तर फार खुश झालो. सो आम्ही अशा डिफरंट सायकल्स अजून ट्राय केल्या. तिथे ऑरेंज कलरची पण होती, ब्ल्यू कलरची पण सायकल होती, त्याच्यानंतर पर्पल कलरची होती, रेड कलरची पण त्यांनी आम्हाला माझ्या दुसऱ्या शोरूममधून पण आणून दिली होती. सो आम्ही अशा बघत होतो. सो अजून आमचं काही फायनल झालेलं नव्हतं कोणती सायकल आम्ही त्याच्यासाठी चूज करणार आहोत ते. ओके. सो इथे मी देखील त्याला काही एका ऑरेंज सायकलवर बसून ट्रायल अँड एररवर आमचं चाललं होतं की कोणती सायकल आम्ही घेऊ, कोणतं काय असेल. सो फायनली आम्ही डिसाईड केलं की आम्ही दुर्वेशसाठी रेड कलरची सायकल आपण बुक करूया आणि ते आपण त्याला ॲज अ बड्डे गिफ्ट म्हणून देऊया. सो ही सायकल जी मला फार आवडली होती ऑरेंज कलरची, पण दुर्वेशच्या पप्पांचं म्हणणं होतं की इन्स्टेड ऑफ ऑरेंज वी विल गो फॉर रेड, बिकॉज माझ्याकडे जेवढेही व्हेकल्स आहेत ते रेड आहेत. सो हे सुद्धा मी रेड घेण्यासाठी ट्राय केलं. सो हे तुम्ही बघू शकता दुर्वेश किती मस्त प्रकारे सायकल चालवते आणि तो फार खुश होता की मला ॲज अ सायकल गिफ्ट म्हणून देतो. सो फायनली आमची सायकल डिसाईड झालेली आहे. आम्ही बाबूसाठी रेड कलर चूज केलाय. बाबू हाय कर, से हाय. मलाही हा कलर फार आवडतो, रेड कलर. सो आम्ही त्याला बाबू हाय कर, इकडे बघून करायचं. सो फायनली आमचं सायकलचं सिलेक्शन झालेलं आहे, आमचं गिफ्ट चूज झालेलं आहे आणि आम्ही आता ही सायकल घेऊन. सो बड्डेची इव्हिनिंग कशी असेल, बड्डेमध्ये काय धमाल होणार आहे, बड्डे कसा सेलिब्रेट करणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो माझा ब्लॉग तुम्ही स्किप न करता बघत राहा. पुढे व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे, कसं सेलिब्रेशन होणार आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. सो गाईज नक्कीच व्हिडिओला भरभरून सपोर्ट करा, प्रतिसाद द्या. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन काय इम्प्रूव्हमेंट्स पाहिजे असतील ते देखील तुम्ही मला सांगू शकता. सो इथे आम्ही फायनली दुर्वेशसाठी सायकल चूज केली आणि आम्ही निघतोय आता घराकडे, बिकॉज आम्हाला संध्याकाळी सेलिब्रेशनसाठी पण हॉटेलमध्ये जायचं होतं, बिकॉज आम्ही त्याचा बड्डे एका रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रेट करणार आहोत. सो चलो पैडल मारो चलो. तुम्ही अजूनही आमचं सायकलचा ट्रायल अँड एरर इथे चालूच होतं. जेव्हा आपण आपल्या मुलासाठी सायकल चूज करतो तर आपण एक योग्य प्रकारे त्याला म्हणतात ना एक चालवून बघतो की वेदर ही सुटेबल फॉर दॅट सायकल, म्हणजे तो व्यवस्थित चालवू शकतो का नाही. सो आम्ही आता बाहेर पडतो सायकलच्या शॉपमधनं. ठीक आहे, जे तुम्ही बघताय. सो पुढे काय काय होतं आहे हे व्हिडिओमध्ये बघतच राहा, तुम्हाला कळेलच बड्डेची इव्हिनिंग आम्ही कशी सेलिब्रेट केली, आम्ही काय केलं आहे आणि आम्ही डेकोरेशन्स अँड ऑल कसं केलं होतं. ठीक आहे. सो आम्ही आता सायकल घेऊन थेट निघतोय आमच्या घरी. ओके. सो आम्ही आता पोचलेलो आहोत घरी. सायकल आम्ही 4 व्हीलरमधून उतरवलेली आहे आणि ही आहे दुर्वेशची नवीन सायकल जी त्याच्या बर्थडे दिवशी आम्ही त्याला गिफ्ट म्हणून दिलेलं होतं. सी दुर्वेश इज व्हेरी हॅपी फॉर दिस सायकल. ओ तुम्ही बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद. ये क्या बात आहे. ओके. सो ही होती बड्डेची इव्हिनिंग. आता इव्हिनिंगला मी दुर्वेशचं मस्तपैकी औक्षण केलं, त्याला टिळा वगैरे लावून त्याचं औक्षण झालेलं आहे. दुर्वेशचं औक्षण झाल्यानंतर लगेच आपण सायकलची देखील पूजा करतोय, बिकॉज घरात कोणतीही नवीन वस्तू आणली की आपण पहिल्यांदा त्याची पूजा करतो. ठीक आहे. पूजा केल्यानंतरच आपण ती वस्तू हाताळायला सुरुवात करतो. सेम मी सायकलसाठी पण केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी दुर्वेशला विश करते हॅपी बर्थडे. त्यानंतर आम्ही सायकलची पूजा करतोय दोघं जण. ठीक आहे. चलो मी सायकल की पूजा करते. सो बघू शकता आता आम्ही आमच्या सायकलची पूजा करत आहोत इथे. सो मी मस्तपैकी हळद कुंकू वाहिल्यानंतर फुलं वाहिल्यानंतर मस्तपैकी इथे मला दुर्वेश सांगत होता की तू सायकलला देखील साखर भरव. सो लहान मुलांचं असतं ना, आपल्याला साखर भरल्यानंतर त्याला वाटतं की त्या व्यक्तीला पण सायकल भरवावी, त्या वस्तूला पण साखर भरवावी आपण. ओके. सो मी इथे सायकलला देखील मस्तपैकी ओवाळत आहे. आम्ही सायकलची पूजा करतोय दोघं मिळून आणि आमचे पप्पा जे कॅमेरामन झाले होते, म्हणजे आमचा व्हिडिओ शूट करत होते त्यावेळेस. सी बघू शकता दुर्वेश देखील पाया पडतो. त्यानंतर आम्ही आता जाणार आहोत रेस्टॉरंटमध्ये दुर्वेशचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. तो हे होतं दुर्वेशचं बड्डेसाठी केलेलं रेस्टॉरंटमध्ये डेकोरेशन अँड ऑल. बघू शकता तुम्ही किती सुंदररित्या त्यांनी
आम्हाला डेकोरेट करून दिलं होतं एव्हरीथिंग. इथे आम्ही चेक करतो आहे की डेकोरेशन कसं आहे अँड ऑल. त्यानंतर आम्ही फायनली थोडासा टेबल अलीकडे घेतला जेणेकरून आम्हाला केक प्रॉपरली कट करता येईल. सो काही थोडीफार सेटिंग केल्यानंतर आम्ही फायनली केक कटिंगसाठी सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला दाखवेलच आता. सो फायनली केक कट केल्यानंतर आम्ही इथे काही आमचे फोटोज काढले, जे की तुम्ही बघू शकता. हे मस्तपैकी असं डेकोरेशन होतं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी इथे जसे दुर्वेशचे फोटोशूट केले. दुर्वेशचा लुक हा असा होता. आम्ही त्याला घेतलं होतं डेनिमचं, त्याला डेनिमचं जॅकेट होतं, टी शर्ट होतं आणि सेम पॅन्ट होती. म्हणजे त्याचा ऑल ओव्हर लुक आम्ही डेनिममध्ये केला होता. हे काही आहेत दुर्वेशचे फोटोज. हा होता दुर्वेशचा 3rd बर्थडे, जो की आपण इथे पाहतोय आता व्हिडिओ थ्रू. सो हे काही आमचे फोटोज आहेत जे मी तुम्हाला दाखवत आहे इथे. हा होता दुर्वेशच्या बर्थडेचा केक, जो आम्ही घेतला होता ब्लॅक फॉरेस्टचा. ओके. त्यानंतर आम्ही डिनरसाठी सुरुवात केली. सो डिनरमध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं चिकन तंदुरी लॉलीपॉप, ज्यामध्ये ऑइल हा प्रकार नसतोच, म्हणजे 0 ऑइल असतं. ओके. सो लॉलीपॉप अप्रतिम भारी होते, अशक्य भारी होते, खूप टेस्टी लागत होते. त्यानंतर आम्ही चिकन फ्राईड राईस देखील ऑर्डर केला होता, बिर्याणी देखील ऑर्डर केली होती, ज्याचा मी व्हिडिओ शूट नाही करू शकली, पण ते ऑन द वे होतं, येत होतं आमच्याकडे. त्यानंतर आम्ही मस्तपैकी एक लाईम फ्रेश ज्यूस एन्जॉय केला. त्यानंतर हॉटेलमधून आल्यानंतर दुर्वेशने मस्तपैकी सायकलवर आपली राईड एन्जॉय केली. तुम्ही बघू शकता दुर्वेश किती मस्त सायकल चालवतोय. बाय द वे फर्स्ट डेलाच ही प्रोग्रेस आहे. सो अजून प्रॅक्टिस केल्यानंतर तो किती मस्त सायकल चालवेल याचा आम्ही विचार करत होतो. ओके. तुम्ही बघू शकताय आमच्या घराच्या खाली असलेल्या गार्डनमध्ये दुर्वेश सायकल चालवत होता त्याची. सो हा होता दुर्वेशचा ऑल ओव्हर बर्थडेचा डे. मी कसा सेलिब्रेट केला ते तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे की आम्ही कसं छोटंसं एक क्यूट असं सेलिब्रेशन त्याच्या बर्थडेसाठी ठेवलं होतं. सो आमची सुरुवात झाली होती स्वामींच्या दर्शनाने आणि मस्तपैकी आमचा एंड असा झालेला आहे. दुर्वेश त्याची सायकल राईड करतोय. बाय द वे माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यामुळे थँक्यू, धन्यवाद. माझे टर्न मार. So guys, this is my vlog. Okay. Thanks for watching. Bye bye. Yes, perfect. Come. ये पुढे. ये पुढे. मार जोर. मार. नाही सरळ आहे, पुढे सरळ आहे, पहिले सरळ स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रेट. ना आता माझ्या टर्न मार. कम. इकडे पुढे बघायचं.